या संसारामध्ये अनाशा स्थूल द्यायच्या नादी लागून कर्म करून ठेवू नका, ती भोगल्याशिवाय गती लागणार नाही. स्थूल द्याचे मी तुपाना काढा, सूक्ष्म द्यायची करायचं आणि भोगायचं, असं काही करून टाकू नका. ते करून टाकल्यानंतर ती भोगल्याशिवाय गती नाही. या जगात कोणाला अधिकार नाही, सिर्फ कर्माला अधिकार आहे. त्याची जी कार्य केले ते कार्य तो करून घेणार असा अधिकार केला आहे. म्हणून जरा कर्म नीट करा. कर्माशिवाय गती नाही. म्हणून याच्या करतानी माणसांनी धर्म धरा. धार्मिक मनुष्य चांगलं कर्म करतो. धार्मिक मनुष्य कोणचं कर्तव्य करून टाकून देतो, मग भोगावं लागत. मग तिथे कोणी येऊ शकत नाही. राजा राणी, आई बाप गण गोत कोणी नाही. सिर्फ जीव येईल, पण जीवाची त्याला आठवणच होत नाही, तर देव कशाला यायला. म्हणून या करता देवाच्या आठवणी करता कसेही कर्म असलं तर संत संग धरली म्हणजे नियमितपणाने काही एखादा विषय घेतला तर आपल्याला 12 महिन्याने एक गुरुपौर्णिमा किंवा काही आचरितो, ती आठवणी अशी निमताने काहीतरी सत्कर्म करा. म्हणजे देह काया वाचा मन शुद्ध होतो. तीर्थ वर्तन नियम या 3 वस्तू माणसाने वागावं म्हणजे 3 वस्तू पवित्र होतात. पण या 3 वस्तू न वागता या काया वाच्याच्या अधीन राहून मनुष्य काही कर्तव्य करून टाकतो.